नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7:12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून गव्याने धुमाकूळ घातलाय। ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गवे करतायत। 2 दिवसापूर्वी पन्हाळा तालुक्यातील केखले इथं गव्यांच्या कळपाने सुमारे 40 एकर ऊस शेतीचे नुकसान केलंय, तर शनिवारी रात्री कोडोली परिसरात कोऱ्यांचा डाग या शेतामध्ये गव्यांचा वावर आढळलाय। जून महिन्यात एकीकडे पाऊस लांबलाय, तर दुसरीकडे जंगलात वास्तव्य करणारे गवे अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात आता शहराकडे वळू लागलेत। पन्हाळा तालुक्यात साधारणपणे 50 ते 60 हजार अशी दाट लोकवस्ती असलेल्या कोडोली गावाकडे गव्यांनी मोर्चा वळवलाय। 2 दिवसापूर्वी पन्हाळा तालुक्यातील केखले गावामध्ये गव्याच्या कळपाने धुडगूस घालून सुमारे 40 एकर ऊस शेतीचं नुकसान केलं होतं। हा कळप आता केखले गावच्या उत्तरेकडील बाजूला असलेल्या कोडोली गावाकडे सरकला असून कोडोली गावातील कोऱ्यांचा डाग या शेती परिसरामध्ये त्यांनी आता वास्तव्य केलंय। या परिसरातील शेतीचं देखील मोठं नुकसान गवे करतायत। दरम्यान गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीची वनविभागाने दखल घेतली असून केखले परिसरात त्यांनी पाहणी केली आहे। वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिक करतायत। हातकणंगले भाजपच्या वतीने मोदी @9 अभियानांतर्गत पेठवडगाव इथं व्यापारी संमेलन आणि संयुक्त मोर्चा संमेलन अभियान राबवण्यात आलंय। यावेळी व्यापारी, युवक, शेतकरी यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। व्यापारी, शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या सूचना केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहेत। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशभर मोदी @9 या महाजनसंपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत हातकणंगले तालुका भाजपाच्या वतीने व्यापारी संमेलन आणि संयुक्त मोर्चा अभियान पार पडलं। हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर अशोकराव माने, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, हातकणंगले तालुका भाजपा अध्यक्ष राजेश पाटील यांनी मतदारसंघातील व्यापाऱ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी चार्टर्ड अकाउंटंट संभाजी पोवार यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या कर योजना, लघु आणि मध्यम कर्ज योजना याबाबत सविस्तर माहिती दिली। व्यापारी, शेतकरी, युवक, कारागीर यांनी विचारलेल्या प्रश्नांचं निरसन करण्यात आलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यपुस्तिकेचं वाटप करण्यात आलं। यावेळी शहराध्यक्ष जगन्नाथ माने, सरचिटणीस सुरेश पाटील, भूपाल कांबळे, सुनील लाड, बंडा गोनकर, प्रकाश पाटील, परशुराम चव्हाण, सलीम मुल्लाणी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। पावसानं ओढ दिल्यानं करवीर तालुक्यातील ऊस पिकं वाळू लागली होती, तर धुळवा पेरण्या वाया जाऊ लागल्या होत्या। करवीर तालुक्यातील नद्यांमध्ये काही प्रमाणात पाणी असलं तरी उपसा बंदीचा फटका शेतीला मोठ्या प्रमाणावर बसत होता। मात्र शुक्रवारी मध्यरात्रीपासून रिमझिम पावसानं सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पिकांना संजीवनी मिळाली आहे। यावर्षी वळीव पावसाची हुलकावणी आणि मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं रोहिणीचा पेरा वाया जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। गेले महिनाभर पावसानं ओढ दिल्यानं धूळवाफ पेरण्या वाया जाण्याचं चित्र दिसत होतं। तळपत्या सूर्याच्या उष्णतेनं ऊस पिकं करपू लागली होती। उपसाबंदीमुळे पिकं वाचवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर होतं। या पार्श्वभूमीवर शुक्रवार मध्यरात्रीपासून करवीर तालुक्यात रिमझिम पावसानं सुरुवात केली। आज सकाळी 8 वाजता पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यानं शेतकरी सुखावला आहे।
दिवसभर ढगाळ वातावरण आणि मध्येच पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्यानं शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलाय. तरीही जमिनीत अजून भरपूर ओल निर्माण करण्यासारखा पाऊस झालेला नाही. धुळवाप पेरण्या साधण्यासाठी दमदार पाऊस होणं गरजेचं आहे. आज दुसऱ्या दिवशीही राधानगरी तालुक्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आणि शिवार सुखावलं. 2 दिवसाच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून बळीराजा सोयाबीन भुईमूग पेरणीच्या लगबगीत लागलाय. मान्सून 1 महिना उशिरा आल्यानं शेतकऱ्यांनी पेरलेली धुळवाप पेरणी धोक्यात आली होती. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट होतं. मात्र शनिवारपासून पावसानं सुरुवात केल्यानं शेतकऱ्यांबरोबर शिवार सुखावलंय. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं शेतीला पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, तर माळरानाच्या ऊसाबरोबर इतर पिकं उष्णतेनं वाळून चालली होती. मात्र आता पावसानं बरसायला सुरुवात केल्यानं आजपासून सोयाबीन तसंच भुईमूग पेरणीची लगबग सुरू झाली आहे. धामोड म्हासुर्ली खोऱ्यामध्ये शेत पिकांच्या कामाला वेग आलाय. आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्यानं दऱ्याखोऱ्यात आणि धनगर वाड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागतंय, असं यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी सांगितलं. शाहूवाडी तालुक्यातील कोतोली धनगरवाडा इथं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते. शाहूवाडी तालुक्यातील अळतूर, कोतोली, पुसाळे, धोपेश्वर, खेळता, धनगरवाडा या वस्त्यांवरील 300 विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून जमा झालेलं शैक्षणिक साहित्य देण्यात आलं. यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे, पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी जयश्री जाधव, सुभाष कांबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षण पूर्ण करणं शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी उपक्रमाला शैक्षणिक साहित्य देऊन मदत करावी, असं आवाहन संजय वाघमोडे यांनी केलं. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे शाहूवाडी तालुक्यातील पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथं पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सैन्य दलाचे जवान निलेश बदामे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांच्या दातृत्वशील कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीमध्ये नदी नाहीये, तर पाऊस लांबल्यानं गावातील बोर, विहिरीतील पाणी कमी झालंय. गावामध्ये जनावरांची संख्या जास्त आहे, त्यामुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ आणि महिलांना वणवण भटकण्याची वेळ आली होती. अशा वेळेस सैन्य दलात जवान म्हणून कार्यरत असलेले गावचे रहिवासी निलेश बदामे हे देवदूत म्हणून धावून आले. बदामे यांनी आपल्या बोरचं पाणी गावासाठी खुलं करून दिलंय. प्रत्येक कुटुंबाला पुरेल इतकं पाणी ते दररोज ग्रामस्थांना देत आहेत. देशसेवेबरोबर समाज सेवा करत बदामे यांनी वेगळा आदर्श घालून दिलाय. टाकळीवाडी गावाला ज्यावेळी पाणी लागेल त्यावेळेस त्यांनी स्वतःचा बोर चालू करून देशसेवेबरोबर निलेश बदामे यांनी जो समाजसेवा केला आहे तो एक अत्यंत मोलदायी आहे. आणि हा जो देशसेवा करून आपण जो कार्य समाजसेवा करतोय हा एकदम अतिशय सुंदर अशा रीतीने त्यांनी पार पडला आहे. यावर्षी ज्या पावसाने दांडी मारली त्या पावसाळ्यात सुद्धा दिनेश बदामे यांनी किंवा निलेश बदामे असतील यांनी गावाला पाणी पुरवठा करून एक योग्यरित्या चांगलं कार्य केलेलं आहे. तसंच त्यांनी प्रत्येक गावकऱ्याला पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नाही देणार किंवा देत नाही अशा प्रकारचं कोणतेही त्यांचं वर्तन नसून ते पाणी देण्यासाठी खुलेआम त्यांचं स्वतःचं बोर असेल, त्या बोरचं पाणी असेल त्यांनी स्वतः चालू करून दिलं व त्यांनी सांगितलं की तुम्हाला हवे असेल त्यावेळेस या बोरचं बटन मारू शकता आणि तुम्ही पाणी घेऊ शकता. कोल्हापूर पोलीस दलात गेली 17 वर्ष प्रामाणिकपणे काम करत पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना उत्तम सेवा देण्याचं काम पोलीस अंमलदार संदीप ढेकळे यांनी केलंय. भविष्यातही आपली सेवा उत्तम प्रकारे बजावत पोलीस दलाची शान उंचावतील असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी व्यक्त केला. मुरगुड पोलीस ठाण्यात आयोजित ढेकळे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. मुरगुड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप ढेकळे यांनी 17 वर्ष राधानगरी, मुरगुड पोलीस मुख्यालय अशा विविध पोलीस ठाण्यात प्रामाणिकपणे काम केलंय. आता त्यांची पोलीस हवालदारपदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या 17 वर्षात संदीप ढेकळे यांनी पोलीस दलात केलेलं काम उल्लेखनीय आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवण्याबरोबरच विविध प्रशासकीय कामामध्येही ढेकळे यांनी प्रावीण्य प्राप्त केले.
केलंय. पुढील काळातही ते भरीव काम करतील असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी व्यक्त केला. यावेळी मुरगुड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सिंधी समाजाचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय संत स्वामी टेऊराम यांचा जन्मजयंती सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामी प्रेमप्रकाश मंदिरासमोरील रस्त्याचं सद्गुरू स्वामी देवप्रकाश मार्ग असं नामकरण करण्यात आलं. सिंधी समाजातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय संत स्वामी टेऊराम यांच्या जन्मजयंतीनिमित्त स्वामी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये 40 दिवस दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले होते. 40 दिवस सिंधी बांधव आपल्या घरामध्ये दररोज ग्रंथ वाचन करत होते. 40व्या दिवशी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये या ग्रंथाचं सामुदायिक वाचन करण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी हजारो भक्तांच्या उपस्थितीत केक कापून स्वामी टेऊराम महाराज यांचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी श्रेष्ठ संत स्वामी देवप्रकाशजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना ऑनलाईन धर्मोपदेश केला. त्यानंतर स्वामी प्रेमप्रकाश मंदिराचे अध्यक्ष बलराम सावलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, गोविंद नरसिंगानी, गोवालदास कट्यार यांच्या हस्ते स्वामी प्रेमप्रकाश मंदिराच्या समोरील रस्त्याला सद्गुरू स्वामी देवप्रकाशजी महाराज असं नाव देऊन फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच पूनम परमानंदानी, रवी मलानी, लक्ष्मी धामेजा, अशोक टेल्यानी, सुरेश टेल्यानी, रमेश ठाकूर, लीलाराम मनचुंडिया यांच्यासह प्रेमप्रकाश मंदिराचे सेवाधारी भाविक उपस्थित होते. परंपरागत शेतीला फाटा देत छोट्या छोट्या तांत्रिक साधनांचा अवलंब केल्यास शेतीची उत्पादकता वाढवून ती फायद्याची करता येते. त्यामुळे शेतीसाठी अनुदान मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. शेतीला समर्पित होणारी युवा पिढी घडवण्याची गरज आहे असं प्रतिपादन स्मार्ट कोल्हापूरचे उपसंचालक NS परीट यांनी केलं. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या रयत सेवा कृषी उद्योग केंद्रात ऊस परिसंवाद प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या रयत सेवा कृषी उद्योग संघात ऊस परिसंवाद आणि प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, स्मार्ट कोल्हापूरचे उपसंचालक NS परीट, रयतचे अध्यक्ष सचिन पाटील प्रमुख उपस्थित होते. सरीतील अंतर वाढवणं, 2 कांडीतील अंतर योग्य ठेवणं, खतांची योग्य मात्रा देणं अशा तांत्रिक बाबी अंमलात आणल्यास शेतीच्या उत्पादन खर्चात बचत होऊन शेती फायद्याची होऊ शकते. आपल्या शेजारच्या जिल्ह्यात शेतकरी एकरी 100 टन उत्पादन घेतात. त्यासाठी शेतीविषयक प्लॅन आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. महाराष्ट्रात सुदैवानं 4 कृषी विद्यापीठं आहेत, पण त्याचा लाभ शेतकरी घेताना दिसत नाहीत. आपल्या शेतीतून कडधान्य, तेलबिया हद्दपार होऊ लागल्यात. युवा पिढी शेतीपासून परावृत्त होतीये, हे देशाला घातक आहे असं यावेळी उपसंचालक परीट यांनी सांगितलं. तर नॅनो युरियाची फवारणी करण्यासाठी रयत संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून दिला जाईल असं विश्वास पाटील म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी देसाई, इफ्कोचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉक्टर MS पवार, तानाजी निगडे, अरविंद देसाई, विजय बुनगे यांच्यासह रयत केंद्राचे संचालक आणि शेतकरी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यात आगामी हुपरी नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत समितीसह सर्व निवडणुका शिवसेना शिंदे गट मित्रपक्षांसोबत जोमानं लढवणार आहे. तालुक्यात शिवसेना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार असल्याची माहिती हातकणंगले नूतन तालुका प्रमुख अजितराव सुतार यांनी दिली. हुपरी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हुपरी इथं विद्यार्थी दशेपासून शिवसेनेत कार्यरत असलेले, गेली 25 वर्ष शिवप्रतिष्ठानचे धारकरी असलेले माजी उपसरपंच अजितराव सुतार यांच्यावर हातकणंगले तालुक्याची प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई इथं झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते अजितराव सुतार यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. त्यानंतर सुतार यांनी तालुक्यात शिंदे गटाची बांधणी करून आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं. यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय स्वामी, हुपरी नगराध्यक्ष नितीन गायकवाड, कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष सुनील सांगवडे, युवा सेनेचे महेश पाटील, ओंकार भातमारे यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.